आपण बघत आहात आवाज कसमादेचा। बागलाण तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या प्रचंड नुकसानीची पाहणी राज्याचे मंत्री दादाजी भुसे यांनी केली आहे। या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून शेती पिकं पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचं चित्र समोर आलंय। पाहणी दरम्यान मंत्री भुसे यांनी थेट शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। कांदा, गहू, हरभरा आणि भाजीपाला पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची व्यथा शेतकऱ्यांनी मांडली। अचानक आलेल्या या संकटामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याचंही त्यांनी सांगितलंय। परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन मंत्री भुसे यांनी प्रशासनाला तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले। तसेच नुकसानीचा अहवाल लवकर सादर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाची मदत त्वरित मिळावी यासाठी कार्यवाही गतीने करण्याचे निर्देशही दिले। यावेळी स्थानिक अधिकारी आणि प्रशासनातील कर्मचारी उपस्थित होते। पंचनाम्याचं काम सुरू झालं असून त्यानंतर आर्थिक मदतीची प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। दरम्यान या गारपिटीमुळे बागलाण तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। शासनाकडून तातडीनं मदत मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी करत आहेत। त्या घडीला पंचनामे आपण जेवढं क्षेत्र असेल तेवढं करून ठेवू। बिलकुल भले तो वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल, परंतु जेवढं क्षेत्र आहे 3, 4, 5 जे असतात। आणि एक विषय असा होता सर की आमच्या वस्तींमध्ये काहींचे घर उद्ध्वस्त झालेले आहेत, 100% त्यांचे पण पंचनामे करायला, कारण मागच्या त्याला तर काहीच अडचण नाही, त्याला बाकीची कुठली झाले अडचण नाही। त्यांना ही दुसरी झाली। अडचण अशी की जी कालची गारपीट झाली सर्वात जास्त तीव्रता ह्या पट्ट्यात होती। अरे हे दिशेच राहिला। अशी भीती आहे की ज्यांची पीक पाणी नोंदली गेली नाही सर्व्हरच्या अडचणीमुळे, परंतु पीक उभं आहे, त्यांचं काय होणार? तर त्यांचे 100% पंचनामे होणार। फक्त रिकामं शेत सोडून जिथं जिथं पीक उभं आहे तिथे नुकसान झालेलंच आहे। जवळपास काल 38 गावांमध्ये पाऊस झाला। पहिल्या पट्ट्यात तुंगनदिगर, दरेगाव, मुल्हेर, ताराबाद इथून सुरुवात झाली। दुसऱ्या टप्प्यात सटाणा, मुंदवाड, ब्राह्मणगाव या परिसरात, आणि हा मधला जो पट्टा आहे हा देखील पूर्ण बाधित आहे। शिवाय अजून 2 ते 3 दिवस हवामान खराब असणार आहे आणि पावसाची गारपिटीची शक्यता आहे। ते लक्षात घेऊन माननीय मंत्री महोदयांनी आम्हाला सूचना दिलेल्या आहेत। सरांनी सकाळी पण फोन केला होता, काल रात्रीही फोन आला, आणि सातत्यानं जे शेतकऱ्याचं नुकसान होत आहे तर ते गैरसमज बाळगू नका। जरी पीक पाणी नोंदली गेली नसेल पण पीक उभं असेल तर त्याला 100% पंचनामा होईल आणि लागलीच पंचनामे सुरू होईल।